कांदिवलीमध्ये सध्या आगीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना सध्या बघायला मिळते। कांदिवली परिसरातील दामोनगर झोपडपट्टीला आता भीषण अशी आग लागली आहे। आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत। आग विझवण्याचे सध्या प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। आपण ही सध्याची दृश्य पाहतोय, कांदिवली मधली ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये ही आग लागलेली आहे। आग विझवण्याचे खरं तर प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्यासोबत आहेत। मल्लिकार्जुन, आपण पाहतोय आगीची सुद्धा दृश्य पाहतोय, कांदिवलीमध्ये ही आग लागलेली आहे। आग लागण्यामागचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का आणि आग विझवण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? हो, नक्कीच गौरी, आझादवाडी चालीतील ही घटना आहे। एका दुकानात आग लागल्याची घटना घडलेली आहे। अद्याप या आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे। मात्र अग्निशमक दलाला जेव्हा माहिती पडलं तेव्हा अग्निशमक दलाच्या गाड्या तिथे दाखल जाऊन आगवर युद्ध पातळीवर आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळता आलेलं नाही। मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी अजूनही अद्याप स्पष्ट आहे। मात्र आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न मात्र सुरू आहे। हे आगीवर नियंत्रण करण्यासाठी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहे। मात्र ही आग जेव्हा घडली आहे, ही घटना जेव्हा 6 वाजताची घडली आहे, मात्र ह्यामध्ये स्थानिक लोकांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। हो, नक्कीच मल्लिकार्जुन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।